हाय फ्रेंड्स, मी स्वामी समर्थ, मी कल्पना शिंदे आणि मी सांगितलं होतं की मी एक नवीन ब्लॉग आणणार आहे आणि तोच आज ब्लॉग मी बनवणार आहे। तर मला भेटायला कुठून आलात आहे तुम्ही? BRC म्हणजे मानखुरच्या कुठं BRC अणुशक्ती नगर मानखुर साईडला आलं, तिथून मला 2 ताई भेटायला आल्यात आहे। एवढा लांबून मला खूप बरं वाटलं आणि ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल त्या कशासाठी एवढ्या लांब आल्या होत्या, खास आम्हाला भेटायला पण आलेल्या आणि एक आम्हाला कार्यक्रम पण करायचा होता। तर त्यांची ओळख करून देत आहे मी। आता त्यांची ओळख तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका, ते काय बिझनेस करतात, घर बसून कसा बिझनेस करतात ते तुम्ही ऐकू शकता। नमस्ते, मी सुजाता सुरेश निंबाळकर, मी अणुशक्ती नगर BRC मध्ये राहते। मी स्वतः LIC एजंट आहे आणि माझा इमिटेशन ज्वेलरीचा पण बिझनेस आहे आणि मी आता हल्लीच चालू केला आहे लेडीज गेम्स। मी याच्यासाठी चालू केलं की मी LICचं काम करून मी बऱ्याच बायकांना बघितलं की खूप स्ट्रेस असतो, खूप दुःखामध्ये असतात, तर त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी थोडंसं एंटरटेन करण्यासाठी मी नवीन एक चॅनल ओपन केलं यूट्यूबला, तुम्ही बघू शकता, त्यासाठी की मनोरंजन होण्यासाठी बायकांचं। तर मी छोटे मोठे जे गेम्स आहेत ते अरेंज करते आणि ज्वेलरी त्यांना गिफ्ट देते, जिंकतात ते। आणि ताई स्वतः सर्व मॅनेज करतात, असं नाही की आता त्या येणाऱ्या म्हणून आपल्याला काय, त्या सर्व स्वतः तयारीशी, दोन्ही ताई सोबत असतात, स्वतः तयारीशी येतात सर्व, म्हणजे आपल्याला काही त्रास देत नाही, सर्व गिफ्ट आपण मला खूप सपोर्ट करतात आणि सर्व ते घेऊन येतात सोबत, गिफ्ट वगैरे सर्व ते देतात। वेगवेगळे गेम आपण जे बघितले नसतील ते गेमही घेतात आणि आम्हाला पण खूप छान वाटतं यांच्या संग, म्हणजे आल्या एवढ्या लांबून आम्हाला पण छान वाटलं, म्हणून आज आम्ही पण खूप छान नटलो आहे आणि काहीतरी वेगळा लुक केला आहे। हे आहेत आपल्या शालू ताई आणि मालती ताई आहेत। तर तुम्ही ऐकलंच असेल, ताई घरात बसून म्हणजे छोटा मोठा बिझनेस पण करतात आणि लोकांना आनंदी खास महिलांना आनंदी ठेवण्यासाठी ते किती प्रयत्न करत असतात। तर आम्हाला पण असं आवडेल यांच्यासोबत कुठे जायला, पण जॉबमुळे आपल्याला कुठे जायला भेटत नाही, म्हणून त्या स्वतः आल्यात आहे माझ्याकडे। तर मला खूप आनंद झालाय की ताई एवढ्या लांबून आल्यात। थँक्यू ताई, थँक्यू सो मच। आम्हाला पण छान वाटलं तुमच्या इकडे बघून, तुमचा उत्साह बघून आम्हाला पण आनंद वाटतो। थँक्यू सो मच, तुम्ही एवढे लांबून आलात तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे। चला आपण आता मोबाईल आरसा गेम खेळूया, तरी सर्वांनी लक्ष द्या आणि छान खेळा, छान बक्षीस जिंका। करायची सुरुवात। मोबाईल आरसा आरसा एकाच हाताने करायचंय। आई व आता मोबाईलला त्यांचं पण बरोबर मोबाईल सुरुवात। मोबाईल आरसा आरसा मोबाईल मोबाईल आरसा 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 मोबाईल मोबाईल आरसा मोबाईल आरसा मोबाईल आरसा मोबाईल 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 आरसा आरसा अरे आईला घे। मोबाईल घे, मोबाईल आरसा आरसा मोबाईल मोबाईल आता दोघी आरसा चालू मोबाईल आरसा बाबू नीट कर, चल तू आउट जिंकल्या खाली। मोबाईल आरसामध्ये विनर झाले आहे, सर्वांनी टाळ्या वाजवा। विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल। या इवरेन टाइम या विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल। तुम्ही या 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 या, चला आले तुम्ही या।
पुढे बाळा. या, येत तर गेम आहे. हा, चल, काय. समजा राजा. पक्की जवळ जरा, जरा, हा. बस, आता समजा. रुक्माई चला, या. रुक्माई रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई 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 विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई कोणाला पण आऊट झाली आहे. आलं तर झालं ना? आऊट नाही झाली. या. आता दोघी भाची आली नाही. आज तो आणि भाचीमध्ये आता पंधरा. आता रुक्माई ती पण आली, ती पण आली. माहीत जिंकली. आरू पण विनर झाली आणि मी पण विनर झाले आहे. आता आरूला प्राईज भेटणार आहे आमच्या. रुक्माई 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 विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल विठ्ठल रुक्माई रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई रुक्माई विठ्ठल 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 रुक्माई रुक्माई चल आरू आऊट झाली. काय नाव तुमचं? कल्पना शिंदे. कल्पना शिंदे रुक्माई विठ्ठलच्या ह्याच्यात विनर झाले आहेत. काय मजा. हे अरे आरू पण झाली. हे लवकर तुझा पण घ्यायचंय. आलू विनर. अरे तुझं नाव घेऊ दे. तुझं नाव. अरे तू पण जिंकली. मागाशी तू जिंकली ना. माझं तुझं पण सांगणार ते की आरू देवरूप कर. आरू देवरूप करायचं. आता बिस्किट. हा आता बिस्किट सगळं इथे ठेवण्याचं. मग इथं घ्यायचं बिस्किट. चल. चल, ये बाबू. आऊट. आता तर नक्की होत. मम्मी हसून उडी मार. बोलत त्याला पाहिजे. आता दोघींमध्ये त्याचं पहिलं पहिलं ते आम्ही ना टाकणार. इधर से इधर टाइम मिला गया मुझे आगे पहले ना मेरा बिस्किट खाना पहले तो टाइम में आगे समझ लाएगा आई तो क्या तो समझ आएगा एकदम छान वाटलं. आई तुम्ही पण डोक्यात ठेवा. संजय माझी तिकडं ए तसं नाही तिकडे एकदा आणि संजय बघ तिकडे चला काय या आजी 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 नाही हात जोडायचा. म्हणजे 3, 2, 1 स्टार्ट. हा नाही 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 नाही. हा चल स्टार्ट. ते पण झालं ते पण झालं. नाही चला आलं दोघींमध्ये. चला बघितलं आलं बघितली तिची. हा विठ्ठल जखमाई. वीडियो बघ ए मम्मी वीडियो बघ
असं वाटत काली तो झटका आलाय. सवालच नाही बघ ना. आता संध्या मावशी जिंकलेली आहे. टाळ्या वाला टाळ्या. बिस्किट मध्ये या सगळे ही पार्टनर बक्षीस पटकवते. हिला नाही द्यायला बक्षीस. हिला बक्षीस नाही द्यायचं. बिचारे त्या चिठ्ठीमध्ये त्याचं नाव असेल त्याचं काय तो पण जिंकणार. पण कसं समजलं तुम्हाला कोणाची किती नाव आले. मग या कोणत्या चिठ्ठ्या आहेत. 4 चिठ्ठी. मालती खुलूला नाही केक पटपट होईल म्हणजे खोल जास्त. काय कल्पना कल्पना एक सारखं नाव असेल ना. कल्पना कल्पना काय नाव. शारदा शारदा पण चला आता लकी ड्रॉ चालू होतोय. आता बघा कोणाचं नाव आहे. मालती सावंत. मालती सावंत गेम मध्ये हारलेली ना. आता जिंकली मध्ये. तुम्ही पाठी बघून पहिले काढले सर. आणि आपल्याला 2-2 भेटले असते. साडी नेसायला दिलेली काय तू अभिनंदन. बिस्किट डोक्यावर ठेवून असं झटके आल्यासारखं. मला खूप मज्जा आली आणि त्याची विनर मीच ठरली आहे. तर बघा गिफ्ट खूप छान आहे. थँक्यू सो मच. आणि अजून कोणता गेम होता. विठ्ठल रुक्माईचा. विठ्ठल रुक्माई गेम मध्ये फर्स्ट प्राइज पटकवलं आहे माझ्या बहिणीने संध्या देवरकरने. उशिरा येऊन अभिनंदन. थँक्यू थँक्यू. मला खूप आवडलं की गिफ्ट खूप छान आहे. आम्ही त्याचं उद्घाटन करणार आणि पुढचं गेम अजून एक लकी ड्रॉ ठेवलेला. आणि लकी ड्रॉ मध्ये मालती सावंत ताईंचे अभिनंदन आहे. त्यांचं नाव आल्याबद्दल आनंद होतोय. पण ती कामं करून आली म्हणजे मला खूपच आनंद झाला. मोठा झेंडा लावलाय.
आमच्या शेजारी आणि माझ्या मैत्रिणी काही लांबून आलेल्या आहे. माझी बहीण बिचारी एवढे चला आता बहुमताने विजय केला. बहुमताने सर्वांनी यांना विजय करून दिले. सर्वांनी वोट करू माझ्या बहिणीला. ए पकड त्याच्या पाठीमागे जा. ए तू पकडू नका चल. आजीच बोलेल सर. आजी बोल सर. बोल. नक्की गावामध्ये कल्पना सुचेचं नाव आहे. आभार नमस्कार. सगळ्या ह्याच्यामध्ये विनरमध्ये नाव काय म्हणतात ते बहुमत वोटिंग मध्ये. हा वोटिंग मध्ये म्हणजे बहुमत मध्ये पहिला नंबर कल्पनाचा आलाय. त्याच्यावर अभिनंदन. आणि मला सगळ्यांनी बहुमताने विजय केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. गिफ्ट पण भेटलेत आणि आता ते स्वतः तर्फे आम्हाला काही छोटीशी एक भेट वस्तू देत आहे आणि ती आम्ही आनंदाने घेणार आहे. तर आता बघा त्या काही वाटत त्याला गिफ्ट पाठा. ज्या जिंकल्या नाही त्यांनाही नाराज करायचं नाही म्हणून सगळ्यांना देत आहे. बरोबर. साईडला हो तू. हातात घालाय. थँक्यू. नाव काय नाव बालकीचं पण आहे ना. हे लहान मुलींचं आहे मोठ्यांचं आहे. हात वरती करा असे हात वरती करा. त्याच्यासाठी बालकी घेऊन गेली. चला आईची बोला गाणं. आम्ही आज विरार इथे आलो होतो कल्पनाताईंच्या घरी. कल्पनाताईंनी एवढा आमचा पाहुणचार केला की आम्हाला असं वाटलं पण नाही. भूक लागलीच होती. कडकडून जेवलं छानपैकी मटणाचं जेवण मावशीने बनवलेलं. त्याच्यामुळे आम्हाला असं समाधान झालं आणि खेळ पण एवढे छान खेळले की कुठेच एवढा खेळ झाला नव्हता. इथे आज एवढा छान कार्यक्रम झाला. छान वाटले. खरंच खूप छान वाटलं. मावशींना ताईंना भेटून त्यांच्या परिवाराला भेटून खरंच खूप छान वाटलं. खूप छान फॅमिली आहे. थँक्यू सो मच मावशी. आम्हालाही चांगलं वाटलं तुम्ही आले बसण्यासाठी. अगदी एकदम मिळून अगदी गेम खेळल्या चांगलं एकदम पहिल्यांदाच भेटलो. आणि 11 वाजता चांगलं एकदम वाटलं. 11 वाजता घरातून निघालेले आणि इथे आले. किती वाजलेले 2. 11 वाजता निघालेले. मानकूर इथे 2 वाजता आले आणि बोलले आम्हाला जेवायला गेलो नको. आम्ही नाश्ता वगैरे करून आले. पण मला माहित आहे कारण तर मी पण एवढा लांबचा प्रवास करते तर भूक तर लागते. त्यांना बोलले तुम्ही थोडं तरी जेवून घ्या म्हणून तरच आम्हाला पण समाधान वाढेल. मग त्यांना जबरदस्ती जेवायला दिलं आणि आता ते स्वतःच बोलले की भूक लागली होती म्हणून. बघा कोणीही घरी आलं तर कितीही नको बोलू दे तरी त्यांचा पाहुणचार राहिला तरी चालेल पण जेवण पहिलं त्यांना जेवण. खरंच खूप छान होतं. खूप छान वाटलं. असं वाटलंही नाही की पहिल्यांदा चालू असं वाटलंच नाही. आणि मला पण खूप छान वाटलं की अचानक आले. मला फोन केला डायरेक्ट. विरा स्टेशनला आल्यावर फोन केला की कल्पना आम्ही विरा स्टेशनला आलोय तर आम्हाला कोणाला तरी घ्यायला पाहिजे. तो गट्टू गेला आणि त्याला घेऊन आला तर आम्हाला पण खूप छान वाटलं. थँक्यू सो मच जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.